अवघड आहे. कारण काय? कारण काय? टेन्शन येते या लोकांना सगळ्यांना कशाचं? आणि तुमचे 40 वर्ष गेले का पाण्यात? गेले का पाण्यात? तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. सुरेश अण्णांच्या घरासमोर मी नाही बघितलं, सगळे लोक असतात, हे झालं ते झालं ती अडचण, हे सगळं पाण्यात गेलं ना. आयुष्यभर कसा खाल्लाय, पाण्यात गेला. काही म्हणू शकते ना, मी पण 22 वर्ष झाले काम करायला. आणि ही निवडणूक कशाची आहे रे? आरक्षणाचा शब्द कोणी दिला सांगा मला? छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षणाचा शब्द कोणी दिला तुम्हाला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिला, बरोबर आहे? कुठे निर्णय झाला? विधानसभेत. अध्यादेश कोण काढतं? विधानसभा. मंत्रिमंडळ त्याच्यावर सह्या करून निर्णय देतो. मग ही निवडणूक संसदेची नाहीये ना, विधानसभेची निवडणूक नाहीये ना, संसदेची आहे. हा विषयच नाही केंद्रात. त्यामुळे हा विषय हा केवळ स्वतःच्या काळात आणून घेणे आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला ओढणं हे प्रचंड अन्यायकारक आहे असं मला वाटतं. हे जे सोशल मीडियावर चाललंय म्हणून मी उत्तर दिले, कारण माझ्यावर काम करणारे खास करून मराठा समाजाच्या युवकांची इच्छा आहे की याच्यावर बोला, म्हणून मी बोला. ही जी दरी करायचा प्रयत्न झालाय, काही केलं. आता मी म्हटलं की मी इथंच बसणार 13 मे पर्यंत, तुम्ही मला मत नाही दिले तर मी इथंच बसणार आहे, मी पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. काय आपलं तरी पण आगे लोक मत देणार. पण जर कायद्याची गोष्ट करता येते ती कशानेच करता येत नाही. हे जे समोर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे ना, हा कायदा इतका प्रभावी आहे. त्या कायद्यापुढे प्रत्येक सत्ता झुकत असते. एवढा मोठा कायदा आहे आणि माणूस जिंकत असतो. ज्याच्या अंगात लाल रक्त आहे त्याचा निळ्या शाईने लिहिलेला हा इतिहास आहे. आणि त्यामुळे कायद्याने सगळं होता. उगीच भूल थापा मारून गप्पा मारून होणार त्याचा या विषयामध्ये अनुभव. माझी इच्छा आहे, मला तुम्ही म्हणतात काय एवढं व्हायचंय तुम्हाला, मला 3-4 गोष्टी करायच्या. मग पुढच्या वेळी तुम्ही म्हणताल तो खासदार देऊ, नाही लढणार आम्ही, तुम्ही म्हणताल तो. पण आता मात्र चूक करू नका. रात्र वैराची आहे, घडी गेली की पिढी जात असते. माझ्या निमित्ताने दिल्लीत तुमचा हक्काचा माणूस बसणार आहे. देशभरामध्ये कुठल्याही अडचणीला तुमच्यासाठी थांबणार.